16 जनवरी से 18 जनवरी 2025 तक 3 दिवसीय इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन क्लाइमेट चेंज परिषद का आयोजन किया गया है। शहर में 16 जनवरी से 18 जनवरी तक इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन क्लाइमेट चेंज का आयोजन किया गया है। यह 3 दिन के कॉन्फ्रेंस में अगले 30 वर्ष के पर्यावरण के विषय निश्चित होने चाहिए। क्लाइमेट चेंज चंद्रपुर से शुरू होने वाले आंदोलन देशव्यापी हो, ऐसी अपेक्षा राज्य के पूर्व मंत्री तथा विधायक सुधीर मुनगंटीवार ने मंगलवार को आयोजित पत्र परिषद में व्यक्त की। इस समय उन्होंने कहा कि पर्यावरण जन जागृति के लिए विश्व स्तर की परिषद चंद्रपुर में होने का अभिमान होने की बात भी कही। SNDT महिला विश्वविद्यालय मुंबई ने सिटी यूनिवर्सिटी ऑफ न्यूयॉर्क, अमेरिका के शैक्षणिक सहयोग व महाराष्ट्र सरकार के मैग्रो फाउंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल, जिला प्रशासन, चंद्रपुर महानगर पालिका, बॉम्बे नेचुरल हिस्ट्री सोसाइटी, इकोलॉजिकल सोसाइटी पुणे व चंद्रपुर वन अकादमी के संयुक्त तत्वाधान में चंद्रपुर में 3 दिवसीय इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन क्लाइमेट चेंज 2025 का आयोजन 16 से 18 जनवरी तक वन अकादमी में किया गया है। यह कॉन्फ्रेंस का उद्घाटन प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह में महाराष्ट्र के राज्यपाल CP राधाकृष्णन के हाथों होगा। विशेष अतिथि के रूप में राज्य के मुख्य सचिव सुजाता सैनिक रहेंगे। इस समय जल पुरुष राजेंद्र सिंह चाणक्य, मंडल प्रमुख अविनाश धर्माधिकारी, सलील कादेर, अमेरिका के मौसम विशेषज्ञ डॉक्टर नील फिलिप, डॉक्टर परमिता सेन, डॉक्टर दुराई स्वामी, डॉक्टर अमित होर्डे, डॉक्टर सुधाकर परदेसी, IIT मुंबई के हीरप्रिया, इनका भी मार्गदर्शन होगा। प्रोफेसर रूबी ओझा, अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक SV रामाराव, साथ ही आदि उपस्थित रहेंगे। पूर्व वन मंत्री मुनगंटीवार ने बताया कि 2050 तक खेती का उत्पादन 30% कम होगा, तब परिस्थिति भीषण होगी। ऐसी चेतावनी संयुक्त राष्ट्र संघ ने दी है, जिससे इन कॉन्फ्रेंस के माध्यम से हजारों लोगों को जोड़कर जन आंदोलन खड़ा करना होगा। इसीलिए ऐप तैयार किया गया है, वह जल्द ही उपयोग के लिए उपलब्ध होगा। इस अंतर्राष्ट्रीय परिषद को पर्यावरण पर प्रेम करने वाले पर्यावरण प्रेमी व स्वयंसेवी संस्थाओं ने उपस्थित रहने का आवाहन भी किया है। 16 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता प्रियदर्शनी सभागृहामध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज 2025 याचं उद्घाटन महामहिम राज्यपाल महोदय करणार आहे। SNDT युनिव्हर्सिटी, वन विभाग, मँग्रोव्ह फाउंडेशन, चंद्रपूर जिल्हा प्रशासन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने SNDT युनिव्हर्सिटीने पुढाकार घेऊन क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये 3 दिवसीय हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। या चर्चासत्राच्या माध्यमातून आमचा सर्वांचा संकल्प आहे की भविष्यामध्ये देशामध्ये क्लायमेट चेंजच्या संदर्भातलं लोकशिक्षण असेल, या संदर्भामध्ये पर्यायी रिसर्चच्या बाबतीमध्ये विषय असतील आणि अंमलबजावणी कृती आराखड्यासाठी लोकांचं, जनतेचं, पर्यावरण प्रेमींचं सहकार्य असेल, या 3 विषयांना हायलाइट करून या कॉन्फरन्समध्ये होणाऱ्या क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग आणि जो वातावरणामध्ये होणारा बदल आहे याच्यावर होणारा प्रतिकूल असा प्रभाव आहे, या संदर्भात ही 3 दिवसीय परिषद होईल। अनेक नामवंत या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर असणार आहे, राष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर असणार आहे आणि SNDT युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर श्रीमती डॉक्टर उज्ज्वलाताई चक्रदेव यांनी व यांच्या टीमनी अतिशय उत्तम व्यवस्था करत यासाठी अनेक रिसर्च पेपर हे तज्ञांकडून तयार करून घेतले आहे। या 3 दिवसीय परिषदेमध्ये मला विश्वास आहे की C फॉर चंद्रपूर मधून C फॉर क्लायमेट चेंज याचा एक उत्तम पर्याय चिंतनातून, मंथनातून, चर्चेतून, संवादातून देण्याचं काम या 3 दिवसीय परिषदेतून होईल आणि याचं उद्घाटन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय हे दुपारी 3 वाजता करणार आहे। त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं। नमस्कार। C फॉर चंद्रपूर, C फॉर क्लायमेट चेंज आणि आता या 16 तारखेला होणाऱ्या 3 दिवसीय चर्चासत्रामध्ये ज्या क्लायमेट चेंजबद्दलचा विचार आणि उहापोह होणार आहे, त्या सगळ्यांसाठी सगळ्यांना या चर्चेमध्ये सहभाग घेण्यासाठी सगळ्यांना प्रथमतः मी आमंत्रित करते आणि SNDT महिला विद्यापीठाने हा पुढाकार केवळ याच कारणासाठी घेतला आहे की 109 वर्षापूर्वी जेव्हा विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती, त्यावेळेला महिलांमध्ये एक आत्मविश्वास यावा आणि त्यांनी जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि जगाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, हा एक विचार होता।
त्याचप्रमाणे ही भूमाता जी आपली आई आहे, ही पृथ्वी जी आपली आई आहे, त्या पृथ्वीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला आता बदलायला हवा आहे. ती दुःखात आहे, ती त्रासात आहे, तर येणाऱ्या पिढीला ते जाणवावं, त्यांनी ते जाणून घ्यावं आणि संपूर्ण देशामध्ये हा संदेश नक्कीच जावा की त्यावरती जो रिसर्च होतोय तो जगापुढे यावा आणि तो आपल्या येणाऱ्या पिढीने समजून घ्यावा. शिवाय भारताच्या पारंपरिक पूर्ण व्यवहारामध्ये आणि ज्ञानामध्ये त्याचे सोल्युशन्स आहेत, त्याचं उत्तर आहे, ते उत्तरसुद्धा जाणून घ्यावं. त्यामुळे या 3 दिवसीय पूर्ण चर्चासत्रामध्ये 2 पॅरलल ट्रॅक्स आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण एक म्हणजे अद्ययावत रिसर्च आणि सगळा जो झालेला अनुसंधान आहे ती सगळा जगासमोर येणे, तज्ज्ञांकडनं येणे, रिसर्चर्सकडनं येणे आणि त्याचा एक सखोल अभ्यास करण्याची व्यवस्था विद्यापीठामार्फत लागणे हा एक भाग आहे. त्याचबरोबर जी भारतीय ज्ञान परंपरा आहे त्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये असलेले अनमोल मोती जे जर आपण दैनंदिन व्यवहारात आणले आणि येणाऱ्या पिढींनी ते समजून घेतले आणि आपलं जीवन बदललं तर हा क्लायमेट चेंजच्या दोन्ही प्रकारांनी अरेस्ट होऊ शकतो. हे आपल्याला जगाला सांगायचं आहे आणि खास करून भारताबाहेर सुद्धा हा संदेश द्यायचा आहे की भारताकडे हे सगळं देण्यासाठी एवढं अगाध ज्ञान आपल्या परंपरेने दिलेलं आहे.